आजचा आपला पहिला प्रश्न आहे, सर्व जीवनसत्वे कोणत्या फळांमध्ये आढळतात? आणि पर्याय आहेत ए. केळी, बी. पेरू, सी. पपई, डी. डाळिंब. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. पपई. पपई या फळामध्ये सर्व जीवनसत्वे आढळतात. आपला पुढील प्रश्न आहे, सूर्याच्या किरणांमध्ये किती रंग असतात? आणि पर्याय आहेत ए. 9 रंग, बी. 7 रंग, सी. 5 रंग, डी. 1 रंग. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. 7 रंग. सूर्याच्या किरणांमध्ये 7 रंग असतात. पुढील प्रश्न आहे, कस्तुरी कोणत्या प्राण्याच्या नाभीमध्ये आढळते? आणि पर्याय आहेत ए. हत्ती, बी. सिंह, सी. घोडा, डी. हरिण. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. हरिण. हरिण या प्राण्याच्या नाभीमध्ये कस्तुरी आढळते. पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक विमानतळ आहेत? आणि पर्याय आहे ए. उत्तर प्रदेश, बी. आंध्र प्रदेश, सी. महाराष्ट्र, डी. मध्य प्रदेश. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. आंध्र प्रदेश. भारतातील आंध्र प्रदेश या राज्यात सर्वाधिक विमानतळ आहेत. पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात गाढवांचा मेळा भरवला जातो? आणि पर्याय आहेत ए. राजस्थान, बी. गुजरात, सी. बिहार, डी. छत्तीसगड. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. राजस्थान. राजस्थान या राज्यात गाढवांचा मेळा भरवला जातो. पुढील प्रश्न आहे, कोणता प्राणी पायाने श्वास घेतो? आणि पर्याय आहेत ए. सरडा, बी. कासव, सी. गोगलगाय, डी. साप. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. गोगलगाय. गोगलगाय हा प्राणी पायाने श्वास घेतो. आपला पुढील प्रश्न आहे, हत्तीचे सरासरी आयुष्य किती असते? आणि पर्याय आहेत ए. 75 वर्षे, बी. 90 वर्षे, सी. 52 वर्षे, डी. 80 वर्षे. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. 75 वर्षे. हत्तीचे सरासरी आयुष्य 75 वर्षे एवढे असते. पुढील प्रश्न आहे, जेवताना पाणी प्यायल्याने कोणता आजार होतो? आणि पर्याय आहेत ए. मधुमेह, बी. बद्धकोष्ठता, सी. पित्त, डी. यापैकी नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. बद्धकोष्ठता. जेवताना पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता हा आजार होतो. पुढील प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याचे दूध सर्वात गोड असते? आणि पर्याय आहेत ए. गाय, बी. शेळी, सी. बकरी, डी. घोडसील. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. हुडसील. हुडसील या प्राण्याचे दूध सर्वात गोड असते. आपला पुढील प्रश्न आहे, उडणारे साप कोणत्या देशात आढळतात? आणि पर्याय आहे ए. भारत, बी. आफ्रिका, सी. चीन, डी. जपान. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. आफ्रिका. आफ्रिका या देशात उडणारे साप आढळतात. पुढील प्रश्न आहे, इन्सुलिन कोणत्या रोगात वापरले जाते? आणि पर्याय आहेत ए. कर्करोग, बी. मधुमेह, सी. हृदयरोग, डी. क्षयरोग.
या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. मधुमेह. इन्सुलिन हे मधुमेह या रोगात वापरले जाते. आता पुढील प्रश्न आहे, आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते? आणि पर्याय आहे विटॅमिन सी, बी विटॅमिन बी, सी विटॅमिन ए, डी यापैकी नाही. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. विटॅमिन सी. आवळ्यामध्ये विटॅमिन सी हे जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते. प्रश्न आहे, ओणम हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे? आणि पर्याय आहे ए. बिहार, बी. गुजरात, सी. केरळ, डी. राजस्थान. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. केरळ. केरळ राज्यातील ओणम हा सण प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आहे, कावीळ कोणत्या अवयवावर परिणाम करते? आणि पर्याय आहेत ए. यकृत, बी. हृदय, सी. फुफ्फुसे, डी. मूत्रपिंड. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. यकृत. कावीळ ही यकृत या अवयवावर परिणाम करते. पुढील प्रश्न आहे, पेसमेकर कशाशी संबंधित आहे? आणि पर्याय आहेत ए. यकृत, बी. मूत्रपिंड, सी. रक्त, डी. हृदय. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. हृदय. पेसमेकर हे हृदयाशी संबंधित आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.